तर सर्वांना ओम नमो आदेश. मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सार्थक आघाडी ब्लॉग्समध्ये. आज आपल्या ब्लॉग्सचा दुसरा दिवस आहे. तर आज काही नाही ज्यादा, आज घरी होतो तर कॉल आला दत्तू भैयाचा की चाल तुमच्या वावरात रोट्याला मारायचा आहे म्हणे. तर मग आता त्याचं ट्रॅक्टर आलं होतं वावरात, त्याच्यामुळे मी आता शेतात आलोय. ट्रॅक्टरवर मस्त गाणं लावतो. ट्रॅक्टरवर तर बसतोय पण ट्रॅक्टरची एवढी स्पीड ती तुम्हाला काय सांगू. बघा तुम्ही किती गोट लागते. ट्रॅक्टरवर काही नाही. आता तोड राहिलं आठ वावत केलं मी यूज तर तोडच राहिलं तेवढं झालं की घरी तुम्ही जाऊ आपण. मी तर घेतलं ट्रॅक्टरवर उतरून, कारण की एवढी धूळ आहे त्या ट्रॅक्टरवर. ते रोट्याची एवढी धूळ उरली. तुम्ही मी कपडे वगैरे बघू शकता, एवढी धूळ उरेल त्या रोट्याच्या अंगावर. तोच कास काय बसतो रोजचा तर त्यालाच माहिती. पण दत्तू भायाच्या ट्रॅक्टर मध्ये, दत्तू भायाच्या भयामध्ये क्वालिटी क्वांटिटी वावर एकदम टकलं करून टाकलं त्यानं. एकदम म्हणजे एकदम मैदान करून टाकलं, वावराला भुगा करून टाकला पुरा. आता काही नाही, एक पट्टा बाकी आता शेवटचा त्याला म्हणलं घेऊ मारून. पाहती धूळ किती उड राहिली. बापू किसान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है. शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे, गाँव वाले छोरे भी. तर जा दूर पुपाटा काढीत आम्ही निघलो आता घराच्या रस्त्याकडे. डंपरावर बसू पार कमराचा भुगा आला होता. त्याला म्हणलं भाऊ त्या शिटर बसायला थोडशी जागा दे. त्यानं माझ्यावर दया दाखवून त्याच्या शिटर बसायला जागा दिली. आता चाललो आम्ही घराकडे. पुरा फुपाटा गेला आम्ही. आता नुसतं आता जाऊ घराकडे, आंघोळ वगैरे करतो, जातो बाहेर कुठेतरी फिरायला. आलो तुम्ही आता घरी. आता कपडे गिपडे चेंज करतो. पहा तुम्ही आता किती फुपाटा झाला. मी एवढा जा दूर फुपाटा झाला. घरी आलो आता. मम्मी झालं रोटे गिटे मारणं. मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो. आता कटिंग वगैरे करून येतो आणि आता मी चाललोय सावंगीला. मुलं पण आले होते, चालतो म्हणे कुंकाला. मी कटिंग वगैरे करतो, एकदा सावंगीला जाऊन येतो, कटिंग वगैरे करतो, मग जाऊ आपण कुकाला. चालू ना, मग नंतर कुकाला जातो. चला आता भेटू आपण डायरेक्ट सावंगीत. निघालो आता आम्ही सावंगीला कटिंग वगैरे करायला. सावंगीला आलोय, कटिंग वगैरे करून घेऊ. इथं माऊली सलून मध्ये आता कटिंग वगैरे करतो, मग जाऊ मित्राच्या बहिणीच्या कुकाला रेडी गिडी येऊ. चला आता बसलोय कटिंगला. कटिंग वगैरे झाली की लगे तुमचा भाऊ रेडी. आता दीपकची चालू होती कटिंग. दीपकची कटिंग झाली की लगेच गावात एंटर करतो. आता कटिंग वगैरे करून तर आम्ही रेडी झालेलो आहे. माऊली सलून बाजार सावंगीत आम्ही कटिंग केली, एकदम क्लास कटिंग झालेली आहे. आता जाऊ आपण आपल्या घरी. मग नशीब एवढं घाण आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, एवढं घाण नशीब आहे. म्हणलं कुकाला जाऊ, कुकाला जाणं झालं नाही. आणि घरी आलो तर लगेच बेड पाडणं. ट्रॅक्टरला तुम्हाला पहिले सांगितलं तर मला बेड पाडायला जावं लागणार आहे. लगेच आता बेड पाडाच ट्रॅक्टरला दत्तू बाहेर. तुम्ही बघू शकता बाहेर ट्रॅक्टर बाहेर बेड पाडायला जायचंय. दत्तू बाहेर आलता. अरे बाप का सर्व आल दे का. तर आपल्या भेटायला आपले बिग फॅन विकास भाऊ बी आलते. आम्हाला आता निघाला ट्रॅक्टर. मी आलं बरं कुकाला जाऊ, जेव्हा सांगतो ट्रॅक्टर आला दत्तू बाहेर. बेड पाडायला येतो आता मी. बेड पाडून नशीब लगे गांडू तो क्या करेगा पांडू. तर मित्रांनो आता आलो तो आम्ही वावर शेतात. लय म्हणजे लय अवका चालू माझी. डायरेक्ट हात पुऱ्या कमराचा भुगा आला. जसा टेकाचा भुगा केला का आम्ही पहिले रोट्या मारून, तसा माझ्या कमराचा भुगा व्हायले. दत्तू भाईने मला फसिलं, मला ट्रॅक्टरवर बसला. आता कमीत कमी 1.5 तास ट्रॅक्टरवर बसते कमराचा भुगा करत. म्हणलं ट्रॅक्टर आणून त्याने ट्रॅक्टर बंद केलं. काहीतरी घोटाळा झाला माग, तो करू राहिला आता नीट. आणि तुम्हाला एक सांगू का, सकाळपासून ट्रॅक्टरवर का रोट्या गिट्टे मारणं चालू होता. दत्तू म्हणून लेबर पाळून ठेवले. आता लेबर बस सकाळपासून आम सांगायची लेबर लेबर सकाळपासून आमच्याकडे सोडलंच नाही. आले बरं आम्ही आला तरी गोटा आला. भाषा
मंगल रे बाबा मंगल रे बाबा ट्रॅक्टर चालवलाय ना तर मजा येत जावाय ना नाथांची गाडी ट्रॅक्टर चालू असते ना तर नाथांची गाणी ऐकून ट्रॅक्टर चालवण्याची जी मजा आहे ना ती कुठंच नाही. ओम नमो आदेश. आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय कारण की आणखी 1.5 तास मला इथं काम आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथं संपवतोय. ओम नमो आदेश.